ವೀಕ್ಷಕನು ರಚನಾ ಸಂಗತ मेळून सॅपलिंग मल्टीव्हेंचर्स प्रायोजित न्यूज कर्नाटकाच्या व्यार आणि वैवाट कार्यक्रमाक तुमकां स्वागत. आज तुमचे मुखार हांव सादर करता रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रांत 10 वर्सांच्या की चड अनुभव आसून एनलाइट एनर्जी सोल्युशन्स हाचो स्थापक जीतन कॅस्टलिनो. जीतन, व्यार आणि वैवाट कार्यक्रमाक तुका स्वागत. देव बरें करूं सर. थँक्यू. जीतन, रिन्यूएबल एनर्जी म्हळ्यार कितें आनी आमी कित्या खातीर ती वापरचे? सर, रिन्युएबल एनर्जी म्हळ्यार एक नॅचरल रिसोर्स आसा तावन आमकां मेळची एनर्जी आणि हय. ते आमी परतून रिप्लेनिश करचे जाल्यार आमी तातूंत कांय करीचे म्हणना. ताचेंतल्या ते परतून ताच्या लेवलाक ऑर परतून ते रिप्लेनिश जाता. आतां सूर्याची किरणां आमी कांय करूंक ना. आमकां सदांय सूर्याची किरणां सकाळी मेळटात, सांजेर मागीर परतून काडूंक जाता. तशें सो दिस इज कॉल्ड एज अ रिन्युएबल एनर्जी. तशेंच वारें जावन दी या दर्याची आमकां ही लारां, ऑल दिस इज आमकां ताचे भशेन कांय करूंक ना. ऑटोमॅटीक ताचेच जाग्यार जावन आसता. सो ताका एक टर्म तांणी दवरलां काले म्हळ्यार रिन्युएबल एनर्जी म्हणून. तातूंत ताचेच जाग्यार ते रिप्लेनिश जाता. लायकान उलोवचें जाल्यार लायकान म्हळ्यार आमी ऑर्डिनरी मनशांनी उलोवचें जाल्यार परत्यान परत्यान यूज करची एनर्जी. करेक्ट. येस, परत्यान परत्यान यूज हय. करची आणि आमी तें कांय करूंक ना ताचे भशेन. ताचेच जाग्यार ती रिप्लेनिश जाता ऑर ताचेच जाग्यार ती भरता म्हणल्या बरी सांगेत. म्हळ्यार आतां सुर्यातावन, वाऱ्यातावन, उदकातावन जावनची एनर्जी. करेक्ट. करेक्ट. करेक्ट गे? वय. ओके. ती आमी कित्याक वापरचे? कितें वापरचें म्हळ्यार आतां आमकां आतां करंटाची गरज आसा या आमकां दुसरी एनर्जीची गरज आसता. सो रिन्युएबल एनर्जी यूज करन आमकां ऑटोमॅटिकली ते एनर्जी टॅप करयत. आतां आमी सोलारान पळया, सोलाराच्या किरणांतावन आमी करंट आतां उत्पादन करयत या उदक आमी उन करयत. नाजाल्यार आमी आमच्या आतां आमी कोडयाळांत मेस्कॉमाचो करंट यूज करता. ताचे तावन आमी यूज केल्लो करंट आमकां ते एक्चुअली आमच्या एनवायरमेंटाक इल्ले मारेकार. कित्याक म्हळ्यार तें करंट आमी यूज करचें कोलातावन आमी करतना कोलतावन इंगळ्यातावन आमी ते उन करन मागीर ताचे तावन आयले एनर्जी तावन आमी करंट उत्पादन केल्यार तातूंत आमच्या एनवायरमेंटाक इल्लेशें मारेकार जाता. तशें रिन्युएबल एनर्जींत आमी तें पुरा पोल्युशन आनी कांय आसना. तशें आमकां करंट उत्पादन करयत या उदकाच्या फोर्सातावन आतां दर्याच्या लारातावन आमकां करंट सीद उत्पादन करयत. तातूंत जिओ थर्मल एनर्जी म्हण आसा, म्हळ्यार धरणे भितर आसल्या स्टिमातावन सयत करंट उत्पादन करतात. तशें साबार आसा. विंड एनर्जी आसा. आतां गुड्यांक आनी खंय गेल्यार एक व्हडले विंड मिल्स घालतात. सो त्या विंड मिल्सातावन वाऱ्याच्या फोर्सातावन आमी करंट सीद उत्पादन करयत. सो हे आमकां काले म्हळ्यार आमच्या प्रकृतीक बरें. तशेंच आमकां पयशे सीद उरयत. कित्याक म्हळ्यार एक पटी आमकां आतां ताचे प्लांट घालचे जाल्यार खर्च आसा, पूण एक पटी घाल्या उपरांत मागीर सदांय आमकां सूर्य येताना थंय करंट उत्पादन जाता. आतां आमी वापरच्या एनर्जीच्या की ही रिन्युएबल एनर्जी तावन करचे आमी उत्पादन करची एनर्जी आतां आसच्या एनर्जी की सवाय म्हणटा हितू. वय सवाय पडटा. करेक्ट. सवाय कोणाक म्हळ्यार आतां कोणाचे वय आतां कोणाय की एसी यूज करूंक जाय या इल्लेशे एक इलेक्ट्रीक गाडी चार्ज करूंक जाय. ते आतांच्या करंटाच्या प्रमाणे पळयल्यार ते इल्लेशे मारेकार पडटा, कित्याक इल्ले कॉस्टली पडटा. तशें रिन्युएबल एनर्जी घाल्यार आतां कोणाय की एसी एक फ्रीली यूज करूंक जाय या गाडी चार्ज करूंक जाय या मागीर आनी की आतां थोडी पटी घरां थोडी सैरी येतात, त्या वेळार इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन चडटा. सो अल्या पुऱ्या विशयंत रिन्युएबल एनर्जी मस्त एक उपयोगाक पडटा. आतां आमी तुवें सांगलें कोलातावन आमी एनर्जी यूज करता या इंधन या डिझल पेट्रोलातावन आमी तशें एनर्जी यूज करता. सो परिसराक तुवें म्हळें एनवायरमेंट, परिसराक खंयचें बरें ही रिन्युएबल एनर्जी बरी न्ही? वय रिन्युएबल एनर्जी बरी. कित्याक म्हळ्यार आतां आमी हांगा कोडयाळ पळयल्यार आमचे कडेन आसचे 2 सोर्स. एक कोल नाजाल्यार हायड्रो पॉवर म्हळ्यार आतां डॅमांनी आमी उदक भरून ताचे तावन आमी उदकाच्या फोर्सातावन करंट उत्पादन करचें. म्हळ्यार उदक टर्बायनाक धाडन ते मागीर टर्बायन्स घुंवन मागीर इलेक्ट्रिसिटी उत्पादन जाता. आतां हातूंत एक प्रॉब्लेम काले म्हळ्यार आतां पावस उणो जालो या खंय उदक ना त्या वेळार आमकां करंट आसना, देखून पॉवर कट्स आनी आसतात.
पूण रिन्युएबल एनर्जी सोलाराचे पॉवर घालें जाल्यार आमकां सूर्य आल्ल्या कुडले आमकां करंट उत्पादन करीत. आता ह्या उद्यमाक रिन्युएबल एनर्जी उद्यमाक तूं कसो आयले? ह्या उद्यमाक येवच्या पयले म्हजें उंचलें शिकप हांवें इंजिनियरींग करना इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्सांत. हांवें 3.5 वर्सां बेंगलोरान काम केलां एज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आनी ते पर्टिक्युलर फील्ड ताका म्हणटात एम्बेडेड सिस्टम्स. पूण हांव म्हजें इंजिनियरींग करतानांत एक लायक म्हज्या मतींत आसली काले म्हणल्यार एका दिसा एक उद्यमी जायचे. ते उद्यमी जायचे कशें म्हणल्यार म्हजो डॅडी सयत पप्पा सयत एक बिझनेसमॅन नित्यादर बॅटरीज कंकनाडी सो तो संस्थो चलोवन आहलो इतले आतां ऑलमोस्ट 50 इयर्स भितर जाली. तशें डॅडीक हांवें पळयल्लें तांणी बिझनेस चलोवन व्हरचें मागीर तशेंच समाजांत तांचें इनवॉल्वमेंट आनी इगर्जेंत इनवॉल्वमेंट सो तें पुरा पळोवन म्हाका एक आशा आहली एक दीस म्हजो एक उद्यम करीचें म्हूण. आनी ते कामा कडेन नासतना म्हाका हें दुसरें बरें करूंक म्हाका मेळनासलें. आनी तेंत एक 3.5 वर्सां काम करन मागीर ओके आतां एक टायम आतां स्टार्ट करया म्हूण चिंतून मागीर हांव उद्यमाक रिगलो. हे एनलायट एनर्जी सोल्युशन्स सुरू करचे पयलीं तुजें एक्सपिरियन्स कितें? वय एनलायट एनर्जी स्टार्ट करच्या पयलें म्हाका बिझनेसान एक्सपिरियन्स नासली प्लस हें काले सोलारांचेर म्हाका एक्सपिरियन्स नासलें. पूण हांवें तेंत एक पाटी तें डिसिशन काडून गेलें एक उद्यमी जायचे म्हळ्यार मागीर पुरा बॅकडोर्स क्लोज्ड परतून पळोवंक ना. आनी त्या दाळा त्या प्रायर आय वॉज आय थिंक 26 इयर ओल्ड त्या दाळा ते करताना. अँड ओके इल्लें बें आहलें हें कालें बिझनेस जायत गी नाका गी म्हणून आतां म्हज्यात मम्मी डॅडीक तांकांय टेन्शन रिगुल्लें वो कालें करना आसा आतां बिझनेसाक येता गे इतले बरे IT कंपनीचे काम सोडून बिझनेसाक रिकता म्हणून आसा म्हजो पूत. तांकां ते कन्सर्न आहलें आनी दॅट्स जेन्युइन खंयच्या आवय बापायक ते कन्सर्न आसता. म्हळ्यार हरेकल्यांक तांचे लायक भुरग्यांनी एका बऱ्या फुडाराक पावचें म्हूण आसता आनी हांव एक रिस्क काडून आहलो. पूण रिस्क ते म्हजेंत स्वंत काडून गेल्लें मागीर एकालें करीचें म्हूण त्या हातूंत मागीर हांव रिगलो. आनी एक्सपिरियन्स नासलें म्हाका एक्सपिरियन्स हातूंत नासलें काम सोडून 1 वर्स हांवें स्टडी केल्लें. हांवें पुणे चेन्नई मागीर मुंबय दुसरे कोण सोलारांत आहले तांचे कडेन इल्लेशें मेळून इल्लें उलोवन इंटरनेटार इल्लें स्टडी करन मागीर एक दीस इल्लेशें अमावंट म्हज्या मम्मी डॅडीतून काडून घेवन मागीर म्हजे काले सेविंग्स आहले कामांतून ते घालन हांवें म्हजे फर्म एनलायट एनर्जी म्हणलो एक संस्थो 2016 हांवें स्टार्ट केलें. ओके 2016 एक रिस्क काडून गेली मम्मी डॅडीचें फंडींग मेळ्ळें. आतां तुका कशें भोगता? आतां बारीक बरें भोगून आसा. कश्ट नात म्हूण ना पूण ते काडून गेले एक गोल तो एक पावंडाक पावला प्लस हाचे मुखार आतां नेक्स्ट कालें करीचें म्हूण ते एक विजन आसा. सो हांवें एक सिंपल टर्म्सान सांगचें जाल्यार मे बी हांव आतां कामार आहलो जाल्यार हाचे की चड घोळटे आहलो. आय डोंट नो मे बी बट आज एक उद्यमी जावन एक कायंड ऑफ म्हाका एक सॅटिस्फॅक्शन आसा. म्हळ्यार आमचे थोडे प्रोजेक्ट्स आमी करता आमचे ते क्लायंट्स म्हणल्यार आसात प्लस म्हाका म्हणलो जाय आसतो तो फ्री टायम म्हाका आतां मेळटा आनी म्हाका प्लॅन करीत म्हाका एकच कामान मात हांव तातूंत आसाना कामय करता दुसरे सयत लायक म्हजे हॉबीज आसात कल्चरल एक्टिविटीज आसात सो तातूंत पुरो इनवॉल्व करन म्हाका ते एक एज एन ऑन्टरप्रिनर ते एक आनीक एक एस्पेक्ट ऑफ लायफ मेळटा म्हणून हांवें ते कम्युनिकेट करचें. आनी तशेंच उद्यमी जाल्यार ताका लिमीट म्हणलो ना. आतां म्हाका आज हांव एक फर्म करता फाल्यां आनी एक 2 या 3 फर्माचे स्टार्ट करीत पॅरलली सो एक कंपाउंडिंग म्हणटात न्ही. सो आतां 10 वर्सां हांवें इन्वेस्ट केलां एज अ बिझनेसमॅन एज अन ऑन्टरप्रिनर. पूण आतां ते काले स्किल कशें ते करचें एक बिझनेस ताचे आतां इल्लेशें आतां मसल डेव्हलप जावन आसा म्हणून म्हाका ते तशें एक चिंता. जायत 2016 न्हू 10 वर्सांत तुवें एकल्यान सुरू केल्लें बिझनेस आज कितले जाण तुजे सांगात आसात? आज आतां 10 जाण काम करन आसात आमचे कडटूक सो 10 जाणांक एम्प्लॉय केलां. आनी सो 10 वर्सांनी 10 जाण जाल्यात फुडें कितले जण तुजे सांगात आसा जे म्हणून एक चिंता पळय या विजन आसा तुजे कडेन? विजन आसा कितले जण म्हणून अशें एक एक्चुअल थॉट घालूं ना पूण आतां नेक्स्ट पळयल्यार आतां इमिडिएट एक आनी एक 4 जाणांची गरज आसा. मे बी आतां सेल्स अँड मार्केटिंग आमी आतां पळोवन आसा प्लस आनी दुसऱ्या जाग्यांनी आतां फॉर एक्झाम्पल आमी कोडयाळ एक ऑफिस आसा पूण आमी प्रोजेक्ट्स दुसरे कडेन करता. आतां मे बी इल्लेशें एक्सपान्शन करन दुसऱ्या रिजनांत मे बी चिकमंगळूर मडिकेरी बेंगळूर
मैसूर असल्या जाग्यांनी हे फ्रँचायझीज ओपन करणं इल्ले बिझनेस मुखार व्हरचें म्हणलें एक चिंता हांव आतां पळोवन आसा ते बरें, वय तुम्ही आता एक्सपान्शन करचें चिंतात, पूण कसले सोल्युशन्स तुमी दितात आणि कोण तुमचें सोल्युशन यूज करता? होय आता सोल्युशन्स म्हणटाना आमी प्रोवायड करचे सोलार सोल्युशन. आता रिन्युएबल एनर्जी फिल्डांत सोलार म्हणलें एक सेक्टर आसा. आता सोलार म्हळ्यार हें काले सूर्याच्या किरणांनी तावन आमी विद्युत उत्पादन करचें. आता हांतू आमी सोलारचे डिफरंट सिस्टम्स, सोलार ऑन ग्रीड, सोलार हायब्रीड, हे पुरो टेक्निकल टर्म्स. पूण सिंपल टर्म्सान सांगचें जाल्यार आमी एक सोलार प्लांट घाल्यार घरा सूर्याच्या किरणांनी तावन आमी करंट उत्पादन करून आमचें घरचें बिल्ल झिरो करयत. आता हे सोलार प्लांट कोणे घालीचें म्हळ्यार एक कोणाचें बिल्ल एक साधारण एक ₹2500 की वयर आसा. तांकां मस्त फायदो. आतां हांगाची कोड्याळची दग सगळ्यांक गोत आसा, इतली दग आसा. पूण आमी एसी जावन यूज करचें आमी तितलें फ्रीली यूज करिना. कित्याक म्हळ्यार करंट बिल्ल सडटा आनी हें एनवायरमेंटाक सयत मार बसता म्हणून ते एक आमकां एक चिंताप आसा. पूण सोलार घाल्यार आमकां इल्लें फ्रीली यूज करयत. एसी आनी परत यूज केल्यार आमचें करंट बिल तितलें चड येना. आनी एट द सेम टायम आमी ते कोल आतां यूज करचें तलें करंट आमी इल्लें उणें करयत. आता जर्मनीतले कंट्रीज पळयल्यार तांचे 98% आतां युजेज थ्रू रिन्युएबल्स जावन आसा. एक काय सोलार आतां आनी विंड आतां. तशें इंडिया सयत आतां त्या पावंडाक पावून आसा स्लोली. मस्त आतां डेव्हलपमेंट जावन आसात आमच्या इंडियान सयत. आनी लास्ट एक 4 वर्सां जावन मस्त हें कालें बदलावण जाल्या आमच्या देशांत. मस्त जण आतां सोलाराक वचून आसात. बरें, पूण कोणे पुराय हे यूज करयत? आमी तुमी कोणाक, तुमचे क्लायंट्स कोण आणि खंयच्या खंयच्या सेक्टरांत तुमी ऑलरेडी काम केलां? वय आणि हांव ते एक सांगता. ताच्या पयलीं हांवें ते दुसरे प्रोडक्ट्स हांवें सांगून घातले. सोलार हय. इलेक्ट्रीक सिस्टम्स आसात. तशेंच सोलार करंट आतां एग्रीकल्चरिस्ट कोणा कडेन तोट आनी आसा तांकां पंप सेट चालू करयत. सो एग्रीकल्चर फिल्डान सोलार वॉटर पंपिंगाचे आमी फेसिलिटीज प्रोवायड करता. मागीर लायटिंगान जावन दी सोलार स्ट्रीट लायटिंग आसा. तशेंच सोलाराचें काम करतना आमी हें पळयल्लें कितें म्हळ्यार एक सोलार सिस्टम प्रोटेक्ट करचें जाल्यार गडगडो, लायटनींग या सर्ज प्रोटेक्शन म्हणटात. सो तले हांतू सयत आमी आतां वापरून आसा. आनी आमचे क्लायंट्स कोण म्हळ्यार आमचे क्लायंट्स आतां कोणी इलेक्ट्रिसिटी यूज करतले कोणी जाता. रेसिडेन्शियल कस्टमर आतां एक घर ओनर तावन कमर्शियल हॉस्पिटलां जावन दी, इस्कालां, कॉलेजी, कॉन्व्हेंटां आमी साबार असल्या जाग्यांनी घाला. IT कंपनीजाक सयत केलां. चड तुमचे कस्टमर्स कोण? रेसिडेन्शियल गी या इंडस्ट्रियल गी ऑर ऑफिस युजाचे गी, इन्स्टिट्यूशन्सांगी कोण तुमचे चड आमी एक कस्टमर्स? वय एक अराउंड एक 40% रेसिडेन्शियल कस्टमर्स, दुसरे सडावत मागीर कमर्शियल कस्टमर्स. कमर्शियलांत 60. इस्काला येयलीं, वय इस्कालां, हॉटेलां, कॉन्व्हेंटां, इगर्ज्यो असल्या बऱ्या जाग्यांनी आमी घाला. तुम्ही कोडयाळ मात्र सर्व्हिस दितात की नाही दुसऱ्या कडे हेरांकडे सर्व्हिस दितात? तुवें सांगलें एक्सपान्शन करता म्हण सांगून, पूण वय आतां तुमी खंय पुरो सर्व्हिस दिलां येदोळ म्हणसर? आमी आतां कर्नाटकान सर्व्हिस दिवन आसा. आमचे थोडेशे प्रोजेक्ट्स मैसूरांत आसात. थोडे कडेन आमी चिकमंगळूरू, मडिकेरी, मागीर बेंगलुरू, मागीर तशेंच कोडयाळांत आमी ऑलमोस्ट एक कारवार मिसर आमी प्रोजेक्ट्सां केल्यांत. तशेंच हेणे कासरगोड तशें केरळा सायड थोडी प्रोजेक्ट्सां केल्यात. तशें येदोळ आमी केल्लीं प्रोजेक्ट आसात. पूण आमी हांगा तावन आतां वर्क करनासा. बेंगलोर तावन आमचें ऑफिस आसा आनी दुसरे थोडे पार्टनर्स दुसऱ्या जाग्यांनी आसात ते मॅनेज करतात. तुमची सप्लाय चेन कशी आसा? सप्लाय चेन म्हणटाना आतां रॉ मटेरियल्स पुरो आतां इंडियांतूच आमी थंयतावन सोर्स करचें. पूण दुसरे टेक्नॉलॉजीज म्हण आसात सोलारांत. आतां सोलार पॅनल्स पुरो आतां सदावत इंडियांतूच मॅन्युफॅक्चर जाता. सो आमी इंडियन मॅन्युफॅक्चरर जावनूच आमी प्रोक्युअर करून आमी यूज करता. सो आमी डील करचें डायरेक्ट विथ दी कंपनी. कंपनी कडेन ते डील करून मिडल मॅन कोणी आसनात, लायक डिस्ट्रिब्युटर डीलर तशें कोणी आसनात. आमी डायरेक्टली वी डील विथ दी कंपनी ओनली. सो आमकां इल्ले बेटर प्रायसाक मेळटा आनी बेटर क्वॉलिटी वॉरंटी आनी तले पर इश्यूज येनात. सोलार इन्वर्टर म्हणून आनी एक कॉम्पोनंट आसा. पूण ह्या कॉम्पोनंटान आमकां दुसरे टेक्नॉलॉजीज म्हळ्यार एक 10 वर्सां आदली टेक्नॉलॉजी या आतां रिसेंट आयिल्ली एक 4 वर्सां आदली टेक्नॉलॉजी आसा. ते पुरो आमी दुसऱ्या कंट्रींतून हांवें स्टडी करून थंयतावन आमी सोर्स करता.
फॉर एक्झाम्पल एक कंपनी एनफेज म्हणून ती अमेरिकन कंपनी. सो आम्ही तेंतून सोर्स करता या दुसरे कंपनीसीत आसात. सो हे पुरा स्टडी करून आम्ही आता आमची सप्लाय चेन मॅनेज केल्या. आणि त्यांचं सडावत लाईक ऑलमोस्ट 80% इंडियात सांगितलं, दुसरे 20% आम्ही बैला कंट्रीतून आणि पुरा सोर्स करून आम्ही करता. हे जोड मातशें तुमी मार्केटिंग कशें केलें आनी आनी कशें फ्युचरांत मार्केटिंग स्प्रेड करतात? कित्याक म्हळ्यार हांवें पळयलें तूं BNI आनी लँडमार्क वर्ल्ड ताचो पुरो तूं सांदो आनी एक्टीव आसाय तातूंत. तुका मार्केटिंग तूं कशें करताय? तुका हे संस्थे तुका कांय मार्केटिंगाक हेल्प जातात गी? होय, मार्केटिंगाक BNI म्हूण सांगियत फॉर शुअर. आणि मार्केटिंग येदोळ मिसर आमी कशें करना आसा म्हळ्यार म्हज्या कडेन एक लास्ट 3 वर्सां पयलें मार्केटिंगाक एक सेपरेट टीम म्हूण आहले, ते एक जण आहले. पूण आतां हांवें ताची तितली गरज ना, कित्याक म्हळ्यार तें एक्सपान्शन करूंक म्हाका जाय. पूण आतां सदांवत आमचें मार्केटिंग थ्रू रेफरल्स जावन आसत. आमी सोलार इन्स्टॉल केलां, तेच कस्टमर आमकां आनी 2 कस्टमर या ते कस्टमराक जावन तो आमचें आतां बिझनेस जावन आसा. पूण आनी नेक्स्ट मार्केटिंग करचें जाल्यार हांवें डिजिटल मार्केटिंग यूज केलां. एस्पेशली आमी आतां हांगा कोडयाल बसून आमकां चिकमंगळूर या मैसूर रिजनाक आमी एक फावटी डिजिटल मार्केटिंगाचें केल्लें. सो ताचे थ्रू म्हळ्यार हांगा बसून आमकां तेंचे कस्टमरांक रीच आउट करयत थ्रू फेसबुक और इंस्टाग्राम ते पळयल्ले केल्लें. पूण आतांचे पळयल्यार थ्रू रेफरल जावन आसा. आनी BNI संस्थो वय तो एक बारी बरो संस्थो. हांव ह्या संस्थांत लास्ट 6 वर्सां आसा, एक सांदो जावन आसा. आनी तो कालो जाता म्हळ्यार एक क्वॉलिफायड रेफरल्स म्हणयात. रेफरल म्हळ्यार आमकां आतां कोणाक कनेक्ट करूंक जाय. आमी ते आमच्या मिटिंगान सांगता आल्या वल्या मनशाक कनेक्ट जायचे म्हूण. त्या वेळार ते खाली नंबर मात पास करिनात. पयलें त्या मनशा कडेन उलोवन तांकां ते रिक्वायरमेंट आसा चेक करून मागीर म्हाका ते नंबर दितात. त्या वेळार आमी फायनली लास्ट पर्सन आमी कॉल करतना ते कोल्ड कॉल जायना. कोल्ड कॉल म्हळ्यार आमकां आतां कशी कॉल येतात, लोन जाय गी या तुमकां सिम जाय गी, तसलीं कॉलां न्ही. जेन्युइन रेफरल्स आनी तूं तांकां रिक्वायरमेंट आसा जाल्यार मात्र. सो BNI म्हाका मस्त उपयोग जाला आनी हांव कंटिन्यू करन आसा BNI. आणि लँडमार्क इज नॉट रिलेटेड टू बिझनेस. लँडमार्क एक म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंटाक म्हणून सांगीत. हांव ह्या संस्थ्याक लँडमार्क वर्ल्ड वायड म्हणली कंपनी आनी तूं 2012 हांव एसोसिएटेड आसा. आनी तूं म्हळ्यार तांकां हांव काम करिना, लायक एन असिस्टिंग और व्हॉलंटियरिंग म्हणल्यार बरी. सो हांगा लायक लोक खंयच्याय फिल्डांतून येतात. म्हळ्यार एक 18 year old टीनेजर जावन दी तावन एक 85 year old एडल्ट आमी सर पार्टिसिपेट करतात. So this is purely for people who want to take on or who want to be really effective in life. तांकां एक काले म्हणटात एक मेंटरिंग जावन दी तले टायपाचें एक स्ट्रक्चर आसा. सो लँडमार्कांतून म्हाका एक मेंटर आसा. आतां कोणायकी जाल्यार एक मेंटर आसल्यार यू ऑलवेज यू कॅन गो टू युअर मेंटर. सो म्हाका ते मेंटर आहा अँड फॉर मी टू कॉज रिझल्ट्स इन लायफ आय एम अकाउंटेबल देअर. म्हळ्यार ते म्हाका गायड करतले आनी लायक म्हजे मेंटर आसात ते. आतां तुका सोलार एनर्जी, रिन्युएबल एनर्जी सुर्यातावन पॅनल्स आनी परतून घालताय. पूण तुमची आतां सगळ्या भारताचे हांव सांगना, पूण कर्नाटकाचे कितले तुमकां आतां कर्नाटकांत तूं सप्लाय करताय, इल्लेशे कासरगोड केरळाचे हे करताय. कर्नाटकांत तुमचे मार्केट शेअर कितले? टोटल इंडियाच्या मार्केट शेअरांत कर्नाटकाची होय. मार्केट शेअर कितली आनी तुमकां कितली मार्केट शेअर आसा येदोळ मेशेर? आता सगळ्या इंडियाक कंपेअर केल्यार कर्नाटकांत आय वूड से सोलाराचें. आता सोलार कोणें ऑलरेडी यूज केला तांतूं एक 18 to 22% म्हूण सांगेत. तितले मिसर. कर्नाटकाची तितले मिसर एक हय. फुल ओव्हरऑल इंडियांत तितली मार्केट शेअर आतां हांगात आसा. म्हळ्यार कर्नाटका. कोणें यूज केला म्हणून. आनी हाच्या की चड आसा, ओके. लायक डेफिनेटली हां. आनी चड जाणांनी वापरयत. सो होय. तुजी ह्या 18% कर्नाटकाच्या मार्केट शेअरांत तुका कितली आतां येदोळ मेशेर तुवें अचीव केल्या 10 वर्सांनी? 10 वर्सांनी हांवें कर्नाटकांत एक बारी उणींत हांव एक पळोवचें जाल्यार एक 2% 2% म्हूण सांगेत. ते सर इल्लें ओके. चडच आसतलें हांवें सांगची. बट हय. वय आमी आतां सडावत प्रोजेक्ट कोड्यालांत करना आसा.
बट आता ओके बँगलोरची मार्केट जावन दी या तिशीन ओके मैसूरची सोडया हांव तुका दुसरें सवाल विचारता हांव कोडयाळान तुजी मार्केट शेअर कितली कोडयाळांत आमी ॲटलिस्ट एक 35 to 40% मार्केट शेअर आमी धरून आसा आमी पळोवन आसा कंपेर टू कोण म्हळ्यार तूं आतां 35 to 40% म्हळ्यार कोडयाळान कितले प्लेयर्स आसात आनी हा. तांच्या मदें कितले प्लेयर्स आसात तांचे मदें तुजी मार्केट शेअर 35 to 40% जाल्यार दुसरे होय कितले प्लेयर्स आसात होय आल्या कोडयाळांत आतां आमीन ते एक दोन महिन्या पयलीं एक स्टडी केल्ली लायक आतां साबार एक 110 कंपनीज मिसर आतां रिन्युएबल एनर्जी सेक्टरांत आसात पूण कोडयाळ लास्ट खाली कोडयाळ कोडयाळ 110 ओके म्हळ्यार ओके आमी ಎಂತ पळयल्यार म्हळ्यार हांगा तावन एक तेशीन कडाबा मिसर पळयल्यार ऑर अप टू कारवार पळयल्यार एक 110 150 म्हणी सांगीत कित्याक थोडे आमकां ते स्टडी करतना आमकां मेळूनात पूण ह्या फिल्डांत लास्ट एक 10 वर्सां तावन आसले बारी उणे म्हळ्यार आतां म्हळ्यार गव्हर्मेंट प्रमोट करना आसा आतां सबसिडी दितात हें दितात सो लोक चिंतून आसा हें बरें बिझनेस आनी बरें हातूं पयशे करयत म्हणून तशें साबार जाण आतां ह्या बिझनेसार रिगून आसात पूण एक लॉंग टायम आतां आसचे एक 10 कितले एक लास्ट 10 इयर्स आतां एक थोडेच पर्सेंटेज सांगयत म्हाका एक्झॅक्ट आतां काउंट सांगू तुमकां हांवें ते फूल स्टडी करूं ना सो मे बी आय मे बी रॉंग ऑल्सो पूण एक मार्केट शेअर म्हणटाना आतां रेसिडेन्शियल हें काडले रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स जावन दी ऑर मे बी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जावन दी सो तें पुरो आमी कवर केलां कोडयाळान जावन दी आनी ओके असल्या पुरो जाग्यांत सो एक जाय पर्सेंटेज जाय वायज आय डोंट नो आय मे बी रॉंग बट ते वय 35% मे बी लुक्स पूण लिटल हायर दिसता म्हाका पूण तुवें 110 प्लेयर्स आसात म्हण सांगला ल्हान व्हड हा कितले व्हडले प्लेयर्स आसात तुमी खंयच्या कॅटेगरीन जातात ना आमी व्हडल्या प्लेयराच्या सेक्टरांत आमी येना व्हडले प्लेयर म्हणटाना ते प्रोजेक्ट सायजाच्या विशयान हांव सांगता आतां फॉर एक्झाम्पल आतां टाटा सोलार जावन दी टाटा सोलार ऑल इंडिया पॅन इंडिया आसा आनी ते सदावत व्हडले प्रोजेक्ट्स आनी पुरात आनी करचे चड सो आमी तल्या सेक्टरांत येना आमी मात खल्या सेक्टरांत येता म्हळ्यार प्रीमियम कस्टमर्स आनी प्रीमियम टेक्नॉलॉजी सो तल्या आमी सेक्टरांत आमी आतां करचें कित्याक म्हळ्यार आमी आतां सादारण यूज करचे टेक्नॉलॉजी ते अमेरिकन एनफेज म्हणली कंपनी ते मायक्रो इन्वर्टर्स म्हणून ताका सांगता आमी व्हडलो इन्वर्टर आसच्या बदलाक हर एका सोलार पॅनलाच्या पोंदा एक आमी इन्वर्टर घालता सो अर्ले कायंड ऑफ प्रोजेक्ट्स करचे बारी उणे आसात आतां आनी आमी करंटली मँगलोरांत आतां लिडींग सो सांगचे जाल्यार इन द प्रीमियम एनर्जी सेक्टर ऑर प्रीमियम क्लायंट्सांत वी आर एट दी टॉप पण ओव्हरऑल ओके मार्केटांत आणि द बिगर दी प्लांट कॅपॅसिटी तांतू आय वूड से वी आर समवेअर एट 10% or 20% सांगेत ओके तुमकां बिल्डर्सांचे बिझनेस मेळटा की बिल्डरांचे मेळटा पूण बिल्डराच्या की चड आमकां प्रोजेक्टां मेळची आफ्टर द एसोसिएशन इज फॉर्मड आतां अपार्टमेंट्स आमी पळयल्यार आतां बिल्डरांनी करतना बिल्डरांनी अप्रोच केल्लें आसा आमी बिल्डरांकी केल्लें आसा आतां लँड ट्रेड्स बिल्डिंगाक आमी केलां मागीर महाबलेश्वरा बिल्डर्सांक आमी प्रोजेक्ट केला सो अले पुरो आमकां बिल्डरय आमी काम केलां तांचे वांगडा पूण बिल्डराचे की चड एसोसिएशन फॉर्म जाल्या उपरांत ते एसोसिएशन आमकां अप्रोच करून ते सोलार घालतात ओके तुवें आतां म्हाका विजन सांगलें सर तुजें मुख्य बिझनेस प्लॅन कालें बिझनेस प्लॅनाक कोलो सपोर्ट जाय बोंडवळ जाय की या कस्टमर्स जाय की मेंटरिंग जाय की ओवरऑल कलें विजन आसा तुजे कडेन वय आतां मेंटरिंग फॉर डेफिनेटली जाय सो ॲट एनी पॉयंट इन टायम मेंटरिंग जायत पडटा आनी आतांच्या स्टेजीर पळयल्यार आमी आतां एक ग्रोथ स्टेजीर आसा एक एक्सपान्शन टू डिफरंट लोकेशन्स म्हळ्यार जॉग्राफिकली आमी एक्सपांड करचे त्या स्टेजीर आसा प्लस एट द सेम टायम नवे एडिशन्स घालचे आतां फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रीक गाडयो आयल्यात पूण इलेक्ट्रीक गाडयोक चार्ज करचे इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या हें कालें कर्नाटकांत सगळ्यांनी ना सो ताका सेत आतां प्लेयर्स आतां रेगून आसात कित्याक म्हळ्यार तें सेत आतां नेक्स्ट सेक्टर सो हांवें आतां तांतू ऑलरेडी स्टडी करूंक स्टार्ट केलां आनी स्टडी करून आतां आमी तांतू सेत हें काडलें आतां नेक्स्ट बिझनेस करचें म्हणून ऑलरेडी प्लॅन आसा सिमन्स म्हणल्यार कंपनी वटू आमी आतां हें काडलें कंपनी वटू काम करून आतां ताचे आमी सोल्युशन्स पळोवन आसा सो इलेक्ट्रीक व्हेकल्स जावन दी ऑर एल्स मे बी सोलार प्लांट्स ऑन अ व्हेरी बीग स्केल म्हळ्यार आतां आमी घालचे रूफटॉप घरांक जावन दी इंडस्ट्रीक जावन दी या हॉटेलांक कमर्शियल आनी पुरा पूण व्हडलो एक जागो आसा 4 एकर असो जागो आसा ताचे वयर सोलाराची पॅनलां घालून करंट उत्पादन करून एका व्हडल्या कंपनीक दिवेत
सो अर्ले पुरो प्रोजेक्ट करचे जाल्यार आनीक व्हडले टीम जायचे पडटा प्लस इन्व्हेस्टर जायचे पडटात. मागीर तांतू आनीक मिडलमॅन असतात म्हळ्यार लँड ओनर, इन्व्हेस्टर, मागीर हांगा इलेक्ट्रिसिटी बोर्ड, मागीर फायनल बायर. सो अर्ले पुरो करचे जाल्यार इन्व्हेस्टराची गरज आसा, मेंटरिंगाची डेफिनेटली गरज आसा, कस्टमर संगीत कस्टमर्सांची गरज आसा. म्हळ्यार आतां आमकां गोत्तो ना कोणा कडेन जागे आसात ते, सो आमकां तले क्लायंटालाची लिस्ट मेळ्ळा जाल्यार आमकां तांकां अप्रोच करून सांगीत अरे तुमचो कालीज गो बेश्टेन दवरून तांतूं प्रयोजन ना, तुमकां सोलाराचे प्लांट घालून ताचे दोन करंट उत्पादन करून दुसऱ्यांक दिवेत. सो अर्ले पुरो कायंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आसात आतां. ओके, तुम्ही खंयचे करचे म्हणजे एक 5 वर्सांनी या 10 वर्सांनी कसले तुमचे विजन आसा? म्हजें आतां विजन इज व्हेरी क्लियर अबाउट एक एक्सपान्शन विथ द डिफरंट अदर आउटलेट्स आणि जॉग्राफिकली एक्सपान्ड. कित्याक म्हळ्यार आतां कर्नाटकान पळयलें जाल्यार आनीक सबार एक 80% ऑफ दी पीपल हॅव टू आर स्टील येट टू एम्प्लॉय ऑन रिन्युएबल एनर्जी. सो हांगा कॅपॅसिटी आणि ऑपॉर्च्युनिटीज बारी मस्त आसात. पूण आमी ते रीच आउट जायचे जाल्यार आमी दुसरे ब्रांचेस ओपन करीचे आनी सडीत कामागार आमी एम्प्लॉय करीचे आणि ताचे थ्रू आमी वचून ते टार्गेट अचीव करीचे. देखो नेक्स्ट 5 Okay. इयर्सांत ॲटलिस्ट एक हांवें चिंतल्या प्रमाणे आनीक 4 ब्रांचेस ओपन करून इन मडिकेरी, चिकमंगळूरू, बँगलोर आणि मैसूर प्लस हांगा कोडयाळचे. सो इतलें करून प्लस हे इलेक्ट्रीक व्हेकलाचे चार्जिंग जावन दी आणि प्लस आतां आनी एक इम्पॉर्टंट म्हळ्यार बेस म्हणून एक टेक्नॉलॉजी आयला. बेस म्हळ्यार बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स. आतां सगळे एक बिल्डींग एका बॅटरी तावन पावर करीत. सो व्हडल्यो बॅटऱ्यो आतां व्हडले आमी शिप्पार येवनची कंटेनरां पळयल्यान, सो एकल्या कंटेनरा भितर एक बॅटरी आसता. सो लिथियम आयॉन बॅटरी जावन दी या लिथियम फेरस फॉस्फेट बॅटरीज ऑर सोडियम आयॉन असले टेक्नॉलॉजीज येवन आसात. सो ह्यो पुरो बॅटऱ्यो आतां आमच्या इलेक्ट्रीक गाडयेंत आसच्यो बॅटऱ्योत आमी सोलाराक एम्प्लॉय करून यूज करून ताका उदक घालूंक ना, मेंटेन करूंक ना. एक फावटी घाली जाल्यार आमकां ताचे तावनूच सगळे एक बिल्डींग रन करीत. सो एका घरांत तावन एका घरात तावन बिल्डींग तावन एका आयलँड. आतां युएसांत एक कंपनी आहे कॅनेडियन सोलार म्हणून. त्या कॅनेडियन सोलारान काय केला म्हळ्यार सगळे आयलँड सोलार आणि बॅटरी यूज करून तांणी पॉवर केला. सो तशें टेक्नॉलॉजी चेंज जावन आसा आणि मस्त ऑपॉर्च्युनिटीज आसात आतां इन द व्हेरी नियर फ्युचर. तशें जाऊन दी. जितन तुवें आमच्या न्यूज कर्नाटकाच्या व्यार आनी वहिवाट प्रोग्रामाक येवन तुवें तुज्या एनलायट एनर्जी सोल्युशन सर्विसेंत आमकां सांगलें आनी तुजें विशण सांगलें. तुका आमी तुज्या बिझनेसांत आमी तुका उत्तरोत्तर म्हळ्यार तुजें अभिवृद्धी आमी मागता आनी तुका यशस्वी मागता. जावन दी, बरें जावन दी म्हूण मागता. आणि व्यार आणि वहिवाट या कार्यक्रमाविषयी तुझी अभिप्राय कितें? फर्स्ट ऑफ ऑल सर ऑपॉर्च्युनिटीक थँक्यू. मस्त देव बरें करूं. आणि म्हजी ह्या प्रोग्रामा विशयी बरी अभिप्राय आसा. कित्याक म्हळ्यार हें फर्स्ट टायम न्ही, लास्ट टायम सयत हांवें म्हजे बिझनेस स्टार्ट करतना न्यूज कर्नाटकान म्हाका एक फावटी अप्रोच केल्लें आणि तांणी काल सांगलें म्हळ्यार नव्या यंगस्टरांक इल्लें सपोर्ट करचें इल्लें एक हें काल एक तांचें पॅशन एक लोकांक कळोवच्या बरी एक करीचें म्हणलें ते एक उद्देश तुमचो आसा. सो वीच इज व्हेरी गुड. हांव आतां बिझनेसान रिगून एक 10 वर्सां जालीं, पूण ना जाल्यारय अर्ले कायंड ऑफ सपोर्ट खंयच्याय बिझनेसमॅनाक गरज पडटा. बिकॉज समटायम्स बिईंग एन ऑन्टरप्रिनर इज अ व्हेरी लोनली जर्नी म्हणटात. सो तले पुरो आसतना अर्ले प्रोग्राम्स विल डेफिनेटली एक आमकां एक उत्तेजन दिवंक प्लस आमचें ते एक पॅशन मुखार वचूंक एक हेल्प करता. सेकंडली ह्या प्रोग्रामांतून दुसऱ्या आतां येवनच्या ह्या भुरग्यांक ऑर मे बी द यूथ तांकां सयत एक मोटिवेट जाता. आतां हांव आज 10 वर्सां जालीं, पूण हांव कॉलेजींत आसतना दुसऱ्या ऑन्टरप्रिनर्सांक पळोवन तांचे तावन सयत हांव मोटिवेट जाल्लो आसा. सो तशें अर्ले पुरा प्रोग्राम्स करतना दुसऱ्यांकीय सयत एक उर्बा दिवचे बरी एक हो एक अवकाश. देखून तुमकां देव बरें करूं. देव बरें करूं. जितन आमच्या प्रोग्रामाक तुवें येवन हे प्रोग्राम बऱ्या तरान तुज्या कंपनीच्या विशयान सांगून रिन्युएबल एनर्जी विशयी तुवें आमकां माहिती दिली आमच्या वीक्षकांक आनी तुज्या विशयान तुवें सांगलें आनी तुज्या मुखेल विजना विशयान सांगलें. तुका यशस्वी जावं. तूं तुज्या उद्यमांत 100 जण तुज्या उद्यमांत येवन दी. आज आतां 10 जण आसात. मे बी आनीक 10 वर्सांनी 100 घरांक तूं एक दिवो जावचें बरें जावन दी. 100 जण तुजे कडेन कामाक येवन दी. तितले 100 फॅमिलीसांक एक आदार जावचें बरें जावन दी. तेंत व्हडलें काम आमकां करयेत. तुका हांव यशस्वी मागतां. देव बरें करूं. थँक्यू. थँक्यू. देव बरें करूं.